श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे मंगळवार आणि हा हिंदू कॅलेंडरनुसार उद्याचा जो मंगळवार आहे तर तो सगळ्यात मोठा मंगळवार मानला गेलेला आहे. ह्या मंगळवारच्या दिवशी एकूण 26 प्रकारचे शुभयोग बनले गेलेले आहे. या दिवशी मंगलयोग, धनयोग, ग्रहयोग, नक्षत्र योग, अमृत सिद्धी योग यासारख्या वेगवेगळ्या योगांनी हा दिवस मोठा बनलेला आहे. त्यामुळे हा दिवस खूप शुभ मानला जाणार आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला उपाय करायचे आहेत. तर आपल्याला काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, तर ते तुम्हाला ह्या मंगळवारच्या दिवशी करायचे आहेत. हे उपाय जर तुम्ही केले तर तुमचे कोणतेही उपाय खाली जाणार नाही, कारण या दिवशी खूप मोठा शुभयोग तयार होत आहे. हिंदू कॅलेंडरनुसार ह्या दिवशी खूप मोठे शुभयोग तयार होत आहेत आणि याच दिवशी, या मोठ्या मंगळवारच्या दिवशी भगवान श्रीराम हे हनुमानांना भेटले होते. आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे, मंगळवार हा दिवस हनुमानांना समर्पित आहे आणि या दिवशी जे काही आपण उपाय करतो त्याचे फळ हे आपल्याला नक्की प्राप्त होते. कोणतीही व्यक्ती अगदी श्रद्धेने आणि भावनेने हनुमानांची विधिवत पूजा अर्चा करते, काही उपाय करते, तिच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे संकट हे येत नाही. तिच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य निर्माण होते आणि यामुळे भगवान हनुमान जे आहेत तर ते भक्तांचे जे संकट आहेत तर ते हरतात. आणि त्यामुळेच या दिवसाला, मंगळवारच्या दिवसाला चमत्कारिक दिवस म्हणून देखील ओळखलं जातं. असं म्हटलं जातं की ह्या मोठ्या मंगळवारच्या दिवशी जर व्यक्ती ब्रह्ममुहूर्तावर उठतात आणि पवित्र गंगेमध्ये जर जाऊन स्नान करतात, त्याचबरोबर पुऱ्या विधिविधानानुसार जर हनुमानांची आपण पूजा अर्चा केली तर हनुमानांची कृपा, आशीर्वाद हे आपल्यावरती कायमस्वरूपी राहतात. परंतु प्रत्येकालाच ह्या गोष्टी करणं शक्य होत नाही. म्हणजेच काय की प्रत्येकालाच ब्रह्ममुहूर्तावर उठणं शक्य होत नाही किंवा पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य होत नाही. तर त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांनी फक्त मंगळवारच्या दिवशी एक मूठभर मीठ जे आहे, जे खडे मीठ आहे, तर या खडे मिठाचा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तर तो तुम्हाला या मंगळवारच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. हे मिठाचा जर उपाय तुम्ही केला तर तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या समस्या ह्या राहणार नाही. अगदी मुळासकटच तुमच्या त्या समस्या दूर होऊन जातील आणि तुम्हाला हनुमानांचे आशीर्वाद देखील प्राप्त होतील. जर तुम्हाला नोकरीची समस्या जाणवत असेल, खूप दिवसापासून नोकरी प्राप्त करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात परंतु तुम्हाला नोकरी प्राप्त होत नाही, तर तुमची नोकरी तुम्हाला मिळून जाईल. त्याचबरोबर तुमचा जर एखादा व्यवसाय असेल तर तो बंद पडला आहे किंवा चालत नाही, तर तो चांगल्या प्रकारे चालायला सुरुवात होईल आणि तुमच्या जीवनामध्ये धनप्राप्ती होईल आणि तुमच्या जीवनात जे धन येईल तर त्यामध्ये सुद्धा वृद्धी होईल. हनुमानांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनामध्ये जे काही बदल घडतील तर ते अगदी चांगलेच बदल घडले जातील. तर पहा, असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय हनुमान हे लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, जे मीठ असतं ना तर ते मंगल ग्रहाचं कारक असतं. पूर्ण 9 ग्रहांमध्ये मंगल ग्रह हा अगदी ताकदवर असतो. तर पहा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये मंगळ ग्रह हा असतो, परंतु ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये मंगळ ग्रह हा स्ट्रॉंग असतो, म्हणजे ताकदवर असतो, तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ते कोणत्याही प्रकारचा निर्णय घेऊ द्या त्यामध्ये त्यांना फायदाच होतो. ह्याच मंगळ ग्रहाचं नियंत्रण जे आहे तर ते हनुमानांच्या हातामध्ये असतं. आणि पहा, हा जो मंगळवार आहे उद्याचा, या मंगळवारच्या दिवशी जर तुम्ही हा एक मूठभर जे खडे मीठ आहे तर त्याचा जर उपाय केला तर आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता तुम्हाला भासणार नाही. तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य निर्माण होईल आणि पैसा तुमच्या घराकडे खेचला जाईल.
फक्त हा एकच उपाय केल्याने तुमच्या जीवनामध्ये जे काही कष्ट आहेत, काही दारिद्र्य आहे, काही अडचणी आहेत, त्या सर्व दूर होऊन जातील आणि तुमच्या जीवनामध्ये खूप सारी प्रगती होईल आणि भगवान हनुमान यांचे कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील। तर पहा, सगळ्यात आधी जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला धनप्राप्ती होण्यासाठी करायचा आहे। तुमच्या जीवनामध्ये धनप्राप्ती होणं हे बंद झालेलं आहे, तुमच्या जीवनामध्ये लक्ष्मी येणं हे बंद झालेलं आहे। तर पहा, आपल्यावर काही ना काही दोष हे लागलेले असतात आणि त्यामुळे आपल्याला ही धनप्राप्ती जी आहे तर ती होत नाही। तर पहा, तुम्हाला सकाळपासून ते रात्री संध्याकाळपर्यंत हा उपाय जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला करायचा आहे। यासाठी तुम्हाला शुद्ध पाण्याने अंघोळ करायचे आहे, स्नान करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला चमेलीच्या तेलाचा एक दिवा तयार करायचा आहे। दुसरा तेलाचा दिवा तुम्हाला घ्यायचा नाही, चमेलीच्या तेलाचाच तुम्हाला दिवा तयार करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला एक लाल कपडा घ्यायचा आहे आणि त्या लाल कपड्यावरती तुम्हाला खडे मीठ, एक मूठभर खडे मीठ टाकायचं आहे। लाल कपडा हा भगवान हनुमानांना अतिशय प्रिय आहे, कारण लाल रंग हा हनुमानांचा प्रिय रंग आहे। एक मूठभर मीठ आपण त्या लाल कपड्यामध्ये टाकायचं आहे आणि त्या कपड्याला मौलीचा जो धागा असतो किंवा आपण कलावा म्हणतो तो लाल पिवळा धागा, त्याने तुम्हाला बांधायचा आहे आणि याची एक पोटली तयार करायची आहे। घेऊन तुम्हाला तुमच्या जवळ असणारे जे हनुमानाचे मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये जायचं आहे। ते गेल्याच्या नंतर सर्वात अगोदर हनुमानांच्या मंदिरामध्ये तुम्हाला चमेलीच्या तेलाचा जो दिवा आहे तर तो अगोदर प्रज्वलित करायचा आहे। ही जी पोटली आपण घेऊन गेलेलो आहोत मिठाची, तर ती तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये धरायची आहे आणि त्यानंतर तिथे धरल्यानंतर तुम्हाला हनुमानांचा जो बीज मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे। हा बीज मंत्र असा आहे, ओम हनुमंते नमः, ओम हनुमंते नमः, हे तुम्हाला 108 वेळा म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ती पोटली परत तुमच्याबरोबर घरी घेऊन यायची आहे आणि त्यानंतर तुमच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ही पोटली दक्षिण साईडने ठेवायची आहे। तर एवढा एक उपाय तुम्ही जर मंगळवारच्या दिवशी म्हणजे उद्या जर तुम्ही केला तर तुमच्या जीवनातील ही एक पोटली जी आहे तर ती सर्व दोष जे आहेत तर ती दूर करून टाकली। ज्या दोषांमुळे तुमच्या जीवनामध्ये लक्ष्मी येणं बंद झालेलं आहे, धन येणं बंद झालेलं आहे, तर ते मार्ग तुमचे खुले होतील। तुम्ही स्वतः चमत्कार पाहताल की तुमच्या जीवनामध्ये लक्ष्मी यायला सुरुवात झालेली आहे, धनप्राप्ती होण्यास सुरुवात झालेली आहे, की तुमच्या जीवनातील आर्थिक समस्या ह्या दूर होऊन जातील। हा जो उपाय आहे तर तो ज्योतिषशास्त्रामध्ये लिहिलेला आहे, तोच उपाय मी तुमच्याशी शेअर केलेला आहे। त्यामुळे तुम्हाला उद्या 28 तारीख आहे, मंगळवार आहे, या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे। नंतरचा दुसरा उपाय मी तुम्हाला सांगत आहे, तो सुद्धा अतिशय प्रभावशाली उपाय आहे। हा उपाय केल्यामुळे तुमच्या जे काही आजारपण आहे ते दूर होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा। खूप दिवसापासूनचा आजार आहे आणि तो बरा होत नाहीये, तुम्ही खूप ठिकाणी आजाराबद्दल सांगितलं आहे, डॉक्टरांकडे पाहिलेलं आहे, परंतु तुमचा हा आजार दूर होत नाही। त्यासाठी तुम्हाला मी हा उपाय सांगत आहे। तुम्हाला सकाळी सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ करायची आहे, त्यानंतर तुम्हाला एक मूठभर काळं मीठ घ्यायचं आहे। हे काळं मीठ घेऊन तुम्हाला तुमच्या जवळपास जिथे बी पिंपळाचं झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे। पिंपळाच्या झाडामध्ये मंगळवारच्या दिवशी भगवान हनुमान वास करतात असं म्हटलं जातं। हे जे मीठ तुम्ही काळं मीठ स्वतःजवळ घेतलेलं आहे तर ते पिंपळाच्या झाडाखाली गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या डोक्यावरून ते खाली पायापर्यंत 7 वेळा हे उतरवायचं आहे। याचा हा उतारा तुम्हाला करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते मीठ जे आहे तर ते तुमच्या पूर्व दिशेला ते तुम्हाला वाहून टाकायचं आहे। जे काही तुम्हाला आजार जडलेले आहेत किंवा ते तुमचे दूर होऊन जातील, त्या मिठासोबतच ते जे काही तुमचे आजार आहेत तर ते वाहून जातील। उपायाबद्दल बी तंत्रशास्त्रामध्ये लिहिलेला आहे, त्यामुळे हा उपाय करायला सुद्धा तुम्ही विसरू नका। तर पहा, अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय उद्या आवर्जून करायचा आहे। ज्या पद्धतीच्या तुम्हाला समस्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही या दोन्हीपैकी जो तुम्हाला ज्या समस्या आहेत त्यानुसार तुम्हाला उपाय करायचा आहे। तुमच्या घराकडे लक्ष्मी खेचण्यासाठी, धन तुमच्या घराकडे खेचण्यासाठी तुम्हाला हा पहिला जो उपाय मी सांगितलेला आहे तर तो आवर्जून करायचा आहे। जर तुमच्या घरामध्ये तुम्ही आजारी कायमस्वरूपी आजारी पडलेला असताल तर तुम्हाला जो दुसरा उपाय सांगितलेला आहे तो करायचा आहे। त्याचा जो मंगळवार आहे तर तो खूप शुभयोगांनी तयार झालेला आहे, त्यामुळे या दिवशी हनुमानांची कृपा तुम्हाला मिळण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। जय श्री राम।